नमस्कार. सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रेरणादायी मुलाखत या सदरा अंतर्गत आपल्या परिसरामध्ये ज्यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदान हे एखाद्या शिखराप्रमाणे आहे असे डॉक्टर अशोक बेलखोडे साहेब, ज्यांनी आतापर्यंत 1 लाखाच्या पुढे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करून ज्या रुग्णांना जीवदान दिलेलं आहे, त्यांच्या भविष्यात त्यांचा जो काही अंधकार होता तो दूर करून त्यांना प्रकाश दाखवण्याचं काम केलेलं आहे. अशा या साने गुरुजी रुग्णालयामधील जो वेगवेगळ्या सोहळ्याच्या निमित्त कार्यक्रम होतात त्यापैकीच आजचा हा 30वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं या साने गुरुजी रुग्णालयाची जी भरभराट आतापर्यंत झालेली आहे त्या अंतर्गत, त्या प्रेरणेअंतर्गत बेलखोडे साहेबांचं कार्य हे आपल्या प्रेक्षकासमोर जावं, विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन मिळावं, प्रेरणा मिळावी या अपेक्षेने आपण त्यांची मुलाखत आपल्या सर्वांसमोर दिलेली आहे. तुम्ही MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात. त्या स्पर्धा परीक्षेसाठी ज्या लोकांचं योगदान असतं त्यांच्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि तशाच पद्धतीचं काम करणारा व्यक्ती आपल्या या किनवट तालुक्यामध्ये आज आपल्याबरोबर काम करतो, तो तुमच्या समोर यावा हा या मुलाखतीचा मुख्य उद्देश आहे. त्या उद्देशाच्याच माध्यमातून मी थोडक्यात काही त्यांना प्रश्न विचारणार आहे, ते आपल्याला थोडक्यात उत्तरे देतील. डॉक्टर साहेब, पहिला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आहे की आपण या क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्या 35-40 वर्षापासून आहात आणि या क्षेत्राकडे वळत असताना तुम्ही किनवटचं जे काही क्षेत्र निवडलेलं आहे हे क्षेत्र का निवडलेलं आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांना तुमची भूमिका सांगावी. नमस्कार, धन्यवाद. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कामी येईल किंवा नाही माहीत नाही माझं बोलणं, पण एखाद्या व्यक्तीचा प्रवास हा प्रत्येकाचा प्रवास हा एक कादंबरी असतो. प्रत्येकाचं पुस्तक बनवू शकतं. आयुष्यात माणसं काही ना काहीतरी ठरवतात आणि मग ते ठरवण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते करतात. त्यातलाच मी एक आहे. तुमच्या कामी येईल किंवा नाही माहीत नाही, पण आमचे मित्र वायाळ सर यांना वाटलं की माझा हा प्रवास तुमच्या पुढे यावा. त्याबद्दल मी प्रथम तुमचे आभार मानतो, वायाळ सरांचेही आभार मानतो. तुम्ही ते ऐकून घेणार आहात त्यामुळे तुमचे हे आभार मानतो. सरांनी पहिला प्रश्न विचारला की किनवट या परिसरामध्ये मी का आलो म्हणा किंवा मी इथे ही जागा का निवडली. खरं तर ज्या निमित्ताने ते माझी मुलाखत घेत आहे ते निमित्त आधी विचारलं असतं तर अजून बरं झालं असतं, पण पुढच्या मुलाखतीत येईल. आपण 24 डिसेंबर ही साने गुरुजींची जयंती आणि त्या जयंती दिनी किनवट परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या बाबतीतला जो मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रवासातलं हे एक मोठं पाऊल आहे. आणि MIDC कोठारी, नांदेड रोड, किनवट या परिसरामध्ये 5 एकर जागेवरती एक आरोग्य संकुल ज्याला म्हणू ते उभारण्याचा पुढचा संकल्प आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. 100 बेडच्या हॉस्पिटलचा पहिला टप्पा 60 बेडचा हा पूर्ण झाला आहे, बांधून पूर्ण झाला आहे. तो लगेच कार्यरत होत आहे. काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. ते झालं की स्वच्छ धावावं लागते, फ्युमिगेशन म्हणजे निर्जंतुक करावं लागते, पाहुणे मंडळी आलेली असतात, भेटी दिलेले लोक असतात वगैरे वगैरे. त्यामुळे अजून एक 15-20 दिवसात इथल्या सेवा सुरू होणार आहे. आम्ही साधारणतः 26 जानेवारी रोजी हे हॉस्पिटल पूर्णतः लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत. त्या हॉस्पिटलबद्दल मी पूर्ण बोलेल पुढच्या टप्प्यामध्ये, पण त्या निमित्ताने
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने माझी मुलाखत वाया सरांना घ्यावीशी वाटली आणि मी त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, म्हणजे त्याची सुरुवातच होईल. मित्रांनो, मी तसा मूळचा नागपूर जिल्ह्यातला, मुक्काम कोतेवाडा, पोस्ट गुमगाव, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर या ठिकाणचा. माझा जन्म त्या गावचा, माझं प्राथमिक शिक्षण त्या गावचं, मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण गुमगावचं, नंतरचे शिक्षण नागपूर आणि नंतर औरंगाबाद येथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS आणि MS असं शिक्षण पूर्ण केलं. आणि या शैक्षणिक काळामध्ये मला काही चळवळीतील मंडळी भेटली, देशप्रेमी मंडळी भेटली, चांगली माणसं भेटली आणि त्यामुळं मी या चांगल्या प्रवासाला लागलो. तो प्रवास फार रोमांचकारी आहे, फार मस्त आहे, तुम्हाला हेवा वाटावा असा आहे. आयुष्यात चांगली माणसं भेटली की आपणही चांगले बनतो आणि चांगला विचार केला की आपल्या हातून चांगलं काम घडतं, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. मी MBBSला असताना मला माझे एक सिनियर कलिग, आता ते 2 वर्षापूर्वी दिवंगत झाले, डॉक्टर शशिकांत अहंकारी, त्यांचं नाव घेतल्याशिवाय हा प्रवास सुरूही होत नाही आणि पूर्णही होत नाही. त्यांनी माझं बोट धरून या क्षेत्रात मला आणलं आणि बाबा आमटेंची नाव, ओळख, यदुनाथ थत्ते, पन्नालालजी सुराणा, सेवा दलाच्या विचाराच्या लोकांशी माझी तिथे ओळख झाली. डॉक्टर शशिकांत अहंकारी हे मुळामध्ये युवक क्रांती दलाचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते, समतावादी विचाराचे कार्यकर्ते आणि आरोग्याच्या क्षेत्रातलं त्यांचं काम खूप हिमालय एवढं मोठं आहे. त्यांनी त्या काळात 1980च्या जवळपास खेड्यामध्ये डॉक्टरची वानवा आहे, तो जात नाही, तर तो का जात नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काही आमच्या बॅचच्या आणि दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना एक आवाहन केलं की तुमची ही नाळ कशाने कापली माहीत नाही, आता ही रातांधळेपणा येतो व्हिटॅमिन A डेफिशियन्सीमुळं वगैरे वगैरे, आणि मग याचं उत्तर शोधायचं असेल तर खेड्यात डॉक्टर गेला पाहिजे, तो का जात नाही याचं उत्तर आपण शोधूया आणि एकत्र जमूया. या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आणि हॅलो नावाची संघटना उभी राहिली. ते आम्ही त्यावेळेला विद्यार्थी होतो, आम्ही दर रविवारी खेड्यामध्ये जायचो. पेशंट आम्हाला समजत नव्हते, सिनियर आमच्या सोबत राहते, पण आम्ही डॉक्टर बनता बनता एक सामाजिक डॉक्टर, खेड्यात जाणारा डॉक्टर तयार झालो. मला अभिमानानं सांगायचं वाटतं की मी त्या हॅलोचा डायरेक्टली प्रॉडक्ट आहे. मी पहिल्या दिवसापासून हॅलोमध्ये आहे. नंतर हॅलोची हॅलो मेडिकल फाउंडेशन ही ट्रस्ट झाली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात त्या संस्थेचं काम वेगळ्या पद्धतीनं चालू आहे. तेही काम खूप मोठं आहे. दरम्यानच्या काळामध्ये 1985 साली मी जेव्हा MS करत होतो तेव्हा बाबा आमटेंनी युवकांना हाक दिली. त्याच्या आधी मला बाबा आमटेंचं नाव, आनंदवनचं नाव डॉक्टर अहंकारीमुळं, सेवादलामुळं, साधनेमुळं माहीत झालं आणि मी मग बाबांना भेटायला गेलो. मी असं समजतो की बाबांना भेटलो आणि मी बाबामय झालो. आणि मग ती, कारण बाबा माझ्या गावाच्या जवळचे, नागपूरच्या जवळचे, आनंदवन हे 100 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर. आणि मग माझा प्रवास हा असा सुरू झाला. त्या प्रवासातलं अत्यंत महत्त्वाचं जे पाऊल आहे ते पाऊल असं आहे की 1985 साली ज्या काळामध्ये पंजाब पेटत होता, ज्या काळामध्ये उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणून मुंबईमध्ये आंदोलन होतं, हिंदी नको म्हणून तामिळनाडू किंवा कर्नाटकामध्ये रेल्वे स्टेशनवरच्या फलकाला काळं लावल्या जात होतं, असा देशातल्या अंतर्गत शक्ती, देश तुटतो की काय, पण तिकडे आसाममध्ये बोडो आंदोलन उभं राहिलं होतं, तिकडे सिक्कीममध्ये गुरखालँड वेगळी मागणं चालू होती वगैरे. तर देश एका वेगळ्या पातळीवरती म्हणा किंवा वेगळ्या परिस्थितीतून जात होता. गुजरातमध्ये रिझर्वेशन विरोधी आंदोलन होतं. ते तो काळ असा हा संक्रमणाचा काळ होता आणि बाबा आमटे सारख्या स्वातंत्र्य सैनिकाला आणि सामाजिक कार्यकर्त्याला गप्प बसणं हे काही शक्य नव्हतं. मुळात बाबा आमटेची ओळख ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी आहे, पण बाबा एखाद्या हत्यासारखं, म्हणजे आंधळ्याला पाय धरला तर तो पाय वाटावा, कान धरला तर कान वाटावा, असं बाबांचं व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रीय एकात्मतेपासून तर अंध, अपंग, कुष्ठरोगी, शिक्षण, आदिवासींची सेवा,
पर्यावरण, युवक, देशाची राष्ट्राची एकात्मता, अखंडता, साने गुरुजी प्रेरणास्थान, ख्रिश्चन येशूचा प्रभाव त्यांच्या विचारांवरती आणि ते स्वातंत्र्य सेनानी, इकडे गांधीवादी, असं एक वेगळं मिश्रण बाबा आमटेंमध्ये होतं. त्यांचा प्रचंड विश्वास होता युवा पिढीवरती आणि त्यांनी त्या काळामध्ये, आत्ता भारत जोडो नाव तुम्हाला फार परिचित झालं, राहुल गांधींनी तो नारा पुन्हा स्वतःकडे घेतला आणि खूप चांगलं काम राहुल गांधींनीही केलं. तो राजकारणाचा भाग असला तरी राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला याचा अभिमान आहे की ज्या कारणासाठी भारत जोडोचा नारा बाबा आमट्यांनी त्या काळात दिला, ते आताही 35 वर्षापूर्वी देशाला त्याची जास्त गरज आहे. हे मला आवर्जून सांगावं असं वाटते. आज बाबांचा जन्मदिवस आहे. हा माझ्या मुलाखतीचा योग आपण समजू. आणि त्यावेळेला हा देश जर एकजूट ठेवायचा असेल तर हा देश समजून घेतला पाहिजे आणि समजून घेतला असेल तर तो पाहायला पाहिजे. पाहायचा असेल तर तो हेलिकॉप्टरमधून नाही पाहिला पाहिजे. तर विनोबाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी विचारलं की याची पॉलिसी पुढे कशी असावी, तर तुम्ही उद्या दिल्लीला या. तर विनोबा म्हटले होते की मी आत्ता निघतो आणि पायी चालत चालत येतो, जेव्हा पोहोचील तेव्हा तुमची मीटिंग घेईल. तेव्हा पंडित नेहरू म्हणाले की तुम्ही असं कसं म्हणता, तर ते म्हणाले की देश पाहू द्या मला, मग मी सांगेल की देशाची काय गरज आहे. तर हा त्याला बेस होता आणि म्हणून बाबांनी भारत जोडो सायकल यात्रा काढली. मी खूप स्वतःला पुण्यवान, भाग्यवान वगैरे हे शब्द आता त्रिकालाबाधित काही नसतात, पण मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये हा फार चांगला क्षण आला. आणि कन्याकुमारी ते काश्मीर 1985 आणि 1988 साली अरुणाचल ते गुजरात ह्या दोनही सायकल यात्रेत मला सहभागी होता आलं. हा देश पाहता आला, उघड्या डोळ्यांनी पाहता आला. बाबा आमटे असल्यामुळं उघड्या मनाने पाहता आला, कानाने ऐकता आलं आपला देश कसा आहे, किती विविधांगी आहे. आणि मग राष्ट्रीय एकात्मता जी आपल्या शरीरात आहे, आपल्या पायाला काटा टोचला तर तोंडातून बापरे किंवा आई ग शब्द निघतो, डोळ्यातून पाणी येतंय, काट्यापासून पाय दूर जातो आणि ह्या सर्व ॲक्शन एकाच वेळेस होतात. त्यालाच आपल्या शरीराची एकात्मता, ही राष्ट्रीय एकात्मता, हे जसं कोरिलेशन आहे ते समजायला लागलं. आणि MS असून सुद्धा आपण आपल्या देशातच आपण काम केलं पाहिजे. परदेशात वगैरे जाण्याची गरज नाही, आपल्या देशातच जास्त गरज आहे. तीही जिथे कोणी गेलं नाही अशा ठिकाणी जाऊन आपण काम केलं पाहिजे. ही प्रेरणा भारत जोडोची, बाबांची, त्याबरोबर राष्ट्रसेवा दलाची, हॅलोची, समतावादी विचाराची आणि एकूणच परिवर्तनवादी विचाराची, अगदी अंधश्रद्धा निर्मूलनपर्यंत. आणि म्हणून मला किनवट साठी विचार करावा लागला. 2 गोष्टी याच्यामध्ये ऍड कराव्याशा वाटतात. ते म्हणजे मी येण्यापूर्वी एका डॉक्टरांनी, मी जसा बाबांचा फॅन म्हणू आपण तसा आहे, तसा प्रकाश आमटे यांचे फॅन डॉक्टर अरुण गद्रे, त्यांनी किनवटला लोकबिरादरी हॉस्पिटल किनवट, अगदी प्रकाश बाबा आमटे सारखंच सुरू करण्याचा प्रयत्न केला. 2 वर्ष त्यांनी काम केलं. ते माझ्यापेक्षाही खूप प्रामाणिक, माझ्यापेक्षाही जास्त ज्याला म्हणता येईल विचार करणारे होते. तरी पण त्यांना 2 वर्षानंतर परत जावं लागलं. परत गेल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव किनवटचे दिवस. ते पुस्तक मी वाचलं आणि मला असं वाटलं की कारण त्या पुस्तक खूप गाजलं तेव्हा, अशी परिस्थिती असेल तर मग खेड्यामध्ये डॉक्टर जाणारच नाही याची मला भीती वाटली म्हणा. किंवा दुसऱ्या बाजूला आपण बाबा आमटेंचे बाबा आमटे आमचं प्रेरणास्थान आहे, आपण काही कमी आहोत का, आपण हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. ही ऐतिहासिक बाजू त्याला आहे. आणि तिसरी भौगोलिक बाजू आहे की मराठवाड्यातलं किनवट हे एकमेव तालुका आहे जो 150 किलोमीटर दूर आहे. तर अशी अनेक कारणं किनवटसाठी आहे. आणि हा भाग जसा विकासापासून दूर आहे, जिल्ह्यापासून 150 किलोमीटर आहे, तसा आरोग्य सुविधांपासूनही खूप दूर होता, आताही बऱ्याच प्रमाणात आहे. हे त्यामागची पार्श्वभूमी. विद्यार्थी मित्रांनो, फक्त डॉक्टर साहेबांना आपण एक प्रश्न विचारला तर त्यांनी त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराची मालिका सुरू केलेली आहे. आपण जे म्हणतो प्रेरणादायी व्यक्तिमत्व कोणतं असावं, आपल्यासमोर कोण असावं, कुणाची प्रेरणा असावी, हे जे आपण बोलतो ते प्रत्यक्षात डॉक्टर साहेबांच्या या बोलण्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
आता या ठिकाणी साहेबांनी त्यांचा जो काही अनुभव आहे तो तर सांगितला, परंतु त्याच माध्यमातून आपल्या सर्वांना ती प्रेरणा घ्यायची आहे आणि ही प्रेरणा घेऊन आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि ते यशस्वी होण्यासाठीच या सदरा अंतर्गत आपण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या मुलाखती देणार आहोत। मात्र आता माझ्याकडे प्रश्न खूप आहेत डॉक्टर साहेबांना विचारण्यासाठी। त्याचं कारण असं आहे, कारण डॉक्टर साहेबाच्या संपर्कात मी राहिलेला आहे आणि त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना प्रश्न विचारण्याचीच गरज नाही, ते सांगू शकतात, परंतु त्यांना आपल्याला फक्त बोलतं करायचं, तुमच्यापर्यंत घेऊन यायचं, या उद्देशानं आपण ही मुलाखत तुमच्या समोर घेऊन येत आहोत। दुसरा आणि हा पण शेवटचाच प्रश्न गृहीत धरू, कारण की वेळेची जी काही मर्यादा आहे ती सुद्धा आपल्याला आहे। जास्त वेळेचा आपण व्हिडिओ टाकणार नाही, नंतर याची सिरीज करून आपण पुन्हा डॉक्टर साहेब आपल्याला ज्या ज्या वेळेस उपलब्ध होतील त्या वेळेस त्या उपलब्धतेच्या माध्यमातून त्यांची मुलाखत तुम्ही जो प्रतिसाद देताल त्या प्रतिसादाप्रमाणे आपण टाकत राहू। मात्र या ठिकाणी त्यांचा साने गुरुजी रुग्णालयाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून जे आज MIDC कोठारी या परिसरामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीचं हॉस्पिटल निर्माण त्यांनी जे केलेलं आहे, हे निर्माण कार्यापर्यंत त्यांनी ज्या टप्प्याने ते येऊन पोहोचलेले आहेत, यानंतरचा साहेबांचा भविष्यातील प्लॅन त्यांनी तुमच्या समोर सांगावा, कारण तो तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। एक व्यक्ती त्याच्या बौद्धिक क्षमतेने त्याचबरोबर त्याच्या अनुभवाने एक सामान्य माणसाला किती सुविधा, तेही त्यांच्या जीवनावश्यक असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा देऊ शकतो, हे आपल्या समोर ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर अशोक बेलखोडे साहेबांचं आहे। त्यासाठीच आपण त्यांना बोलतं करत आहोत। त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे, आत्ताही 4 लोक समोर उभे आहेत त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी, परंतु एवढ्याही त्यांच्या व्यस्त वेळेमध्ये ते आपल्यासाठी मुलाखतीसाठी उपलब्ध झालेले आहेत। त्यांनी या प्रश्नाचंही उत्तर त्या पद्धतीनं द्यावं, मला असं वाटतं। मित्रांनो, मुळात किनवटला येणंच हे ज्या कारणामधून होतं की इथे आरोग्याच्या उपचाराच्या सुविधा खूप कमी आहेत, बिलकुल नाहीतच असं काही होत नाही, पण पहिल्यापेक्षा आताही गव्हर्नमेंटच्या खूप सुविधा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आयुर्मानही वाढलेलं आहे। त्या म्हणजे 40 वर्षाच्या आधीचा 35 वर्षाचा काळ तुम्ही आठवण करू शकता। मी इथं आलेला पहिला सर्जन आहे पूर्ण वेळ काम करणारा, आणि आताही पूर्ण वेळ काम करणारा एकमेव म्हणता येणार नाही। 1-2-3 महिन्यापूर्वी आमचे एक मित्र गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झालेले आहेत, पण त्या काळामध्ये असं हॉस्पिटल बांधणं हे स्वप्नवतच होतं। इथल्या आरोग्याच्या गरजा पाहून साने गुरुजी रुग्णालय नावाचं 10 बेडचं हॉस्पिटल आम्ही चालू केलं आणि मग तिथे पॅथॉलॉजी लॅब, मी सर्जन असल्यामुळं ऑपरेशन्स वगैरे तो प्रवास फारच गमतीचा आहे। त्यामध्ये आता मी वेळ घालवत नाही, आपण कधीतरी भेटू। पण नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक पेशंट म्हणायचा, सर तुमच्याकडे हे नाही का, सर तुमच्याकडे ते नाही का, तुमच्याकडे एक्सरे नाही का, तुमच्याकडे सोनोग्राफी नाही का, कारण खेड्यापाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आदिवासी भागामध्ये आणि किनवट तर नक्षलग्रस्त अशा ठिकाणी डॉक्टर यायला तयार नव्हते। आता येत आहेत डॉक्टर, काळ बदललेला आहे, पण तेव्हा मात्र कोणीच तयार नसायचे। मी डॉक्टर MS असून सुद्धा मी सर्व प्रकारचा स्पेशालिस्ट इथल्या लोकांनी मला बनवलं आणि पेशंटच माझी प्रेरणा बनलेत। म्हणजे अडलेली बाळंतीन आली की मी तिला बाई मेथीची भाजी खा हे सांगण्याच्या ऐवजी ती म्हणायची की साहेब माझं बाळंतपण सुखरूप करून द्या। अशा प्रकार पेशंटच मला सांगायचे की साहेब अजून डॉक्टर आणा, पेशंटच मला म्हणायचे की अजून दवाखाना मोठा करा, कारण त्या गरजेतूनच हे तयार होत गेलं। मला बाबा आमटेंनी खूप चांगलं शिकवलं की कोणताही प्रकल्प हा लोकाभिमुख असला पाहिजे, म्हणून लोकांची गरज ओळखून लोकांना काय पाहिजे ते आणि आपल्याला काय चांगलं करता येते याचा सुवर्ण मध्य साधण्याचा मी प्रयत्न केला। दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी फुकट कुणालाच देत नाही, जे सातारा लुटून पुण्याला दान करायचं नाही। लोकांच्या पैशातून उभं करणे आणि लाभार्थ्यांच्या पैशातून चालवणे हा एक नवीन प्रयोग महाराष्ट्रासाठी मी तो केला। मागचे 25-30 वर्ष मी यशस्वीरित्या तो केला आणि आताचंही जवळपास 9 ते 10 कोटीचं हॉस्पिटल लोकांच्या सहभागातून उभं केलं आणि
पेशंटला नाममात्र फी देऊन, कारण मला बँकेचे हप्ते भरावे लागणार नाहीत, त्यामुळं फी कमी ठेवून माझ्या गरजा मुळातच कमी आहे, मी एरोप्लेननं कधी फिरत नाही, अशा रीतीने मी हे हॉस्पिटल चालवणार आहे. भविष्यामध्ये आणि आत्तापर्यंत सुद्धा गरज ओळखून काम करणे आणि जे काही काम करणे ते पूर्ण झोकून देऊन करणे. म्हणजे बाबा आमटेंनी आम्हाला शिकवलं की योजना आखाव्यात भान राखून, योजना आखाव्यात भान राखून आणि अंमलात आणाव्यात बेभान होऊन, हे मला पक्क शिकवलं. दुसरं की अडचणी तर येतातच ना, अडचणीशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा नियती उघडत असते. तर ह्या सर्व प्रयत्नातून, अडचणीतून हा प्रवास झालेला आहे. याच्या पुढचाही प्रवास असाच असणार आहे. इथे एका बाजूला मेडिकल टेक्निकल बाजू किंवा मेडिकल सायन्स हे इतकं पुढे गेलेलं आहे, पण ते नांदेडपर्यंत, पुण्यापर्यंत, मोठ्या शहरापर्यंतच अडकलेलं आहे. ते मला इथल्या लोकांसाठी उपलब्ध करून द्यावं असं मला ते पहिल्या दिवसापासून वाटते, आजही वाटते. कारण ते टेक्निकल बाजू मेडिकलची पुढे पुढे जात आहे, नवीन नवीन शोध लागत आहे. काही झालं तरी पोट उघडायचं आता गरज नाही, दुर्बिणीनं शस्त्रक्रिया होते, असा तो भाग आहे. मीही पूर्वी कुटुंब कल्याणच्या केसेस पोटावर चिरा घेऊन करत होतो, आता दुर्बिणीने करतोय आणि मला सांगायला छान वाटते. मी 1 लाखाच्या वर अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, 10 जिल्ह्यामध्ये, तेलंगणामध्ये जाऊन वगैरे वगैरे. मित्रांनो, हा प्रवास गरजेचा आणि आपल्याला काय चांगलं करता येते याचा सुवर्ण मध्य असल्यामुळे पुढचाही प्रवास असाच राहणार आहे. इथे कॅन्सरसाठी चांगली ट्रीटमेंट मिळावी, सर्व ट्रीटमेंट व्हावी, कारण 150 किलोमीटर जावं लागते. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की दिस डिस्टन्स, एका बाजूला यवतमाळ, दुसऱ्या बाजूला नांदेड आणि इकडे आदिलाबाद, ते सुद्धा 60-70 किलोमीटर, पुन्हा बॉर्डर, म्हणजे ही सीमा रेषेवरती आम्ही आहोत. तर इथली गरज, दिस डिस्टन्स मेक ऑल द डिफरन्सेस इन द लाईफ ऑफ पेशंट, हे माझं घोषवाक्य आहे. आणि म्हणून माझ्या लोगोवरती रीच टू अनरीच, जिथे कोणी पोहोचलं नाही तिथे आपण गेलं पाहिजे, हा याच्यामधला बेस आहे. तर इथला पुढचा प्रवास असा असणार आहे, ज्या गोष्टी इथे नाहीत त्या आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मी इथे पहिली सोनोग्राफी मशीन आणली, मी इथे पहिलं फिजिओथेरपी डिपार्टमेंट चालू केलं, मी इथे पहिली ब्लड बँक चालू केली म्हणजे रक्तसाठा केंद्र, मी इथे पहिलं डायलिसिस युनिट आणलं. असा हा प्रवास आहे. या हॉस्पिटलमध्येही अशा सर्व चांगल्या, त्याला अत्युत्तम पण अत्यंत आवश्यक, जीव वाचवणाऱ्या अशा गोष्टी या हॉस्पिटलमध्ये होणार आहे. मी त्याची जंत्री फार मोठी आहे. पैसे नाहीत म्हणून पेशंटची ट्रीटमेंट होणार नाही असं कधी त्या हॉस्पिटलमध्ये होणार नाही. कारण समाज भरभरून देत असतो, त्याच्यातून ते उभं राहिलेलं आहे आणि म्हणून इथली गरज ओळखूनच पुढे जाणार आहे. मला आरोग्याबरोबरच दुसऱ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत सांगाव्याशा वाटतात. मित्रांनो आणि मैत्रिणींनो सुद्धा, माणसाचं आयुष्य हे अनेक गोष्टींनी बनलेलं आहे. नुसतं आरोग्य चांगलं ठेवून जमत नाही, तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीच त्याचं मन चांगलं ठेवलं पाहिजे, परिसर चांगला ठेवला पाहिजे, एक माणूस घडण्याची प्रक्रिया असली पाहिजे. ती माणूस घडवण्याची प्रक्रिया मला सेवादलाने शिकवली, भारत जोडोने शिकवली, साने गुरुजींच्या विचाराने शिकवली, गांधी विचारांचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. बाबासाहेबांनी समता, संविधान हे शिकवलं. या सर्वाचा परिपाक अगदी महात्मा ज्योतिबा फुलेपासून परिवर्तनात असलेल्या सर्व लोकांना मी प्रेरणास्थानी मानतो. अगदी यदुनाथजी थत्ते, सुब्बारावजी, बाबा आढाव वगैरे वगैरे. तर या सर्वांच्या प्रेरणेने मी काम करतो. आणि मग चांगला माणूस घडवायचा असेल तर युवक ऍक्टिव्ह बनला पाहिजे. त्यासाठी युवकांसाठी शिबिरात येतो. नौजवान आवरे नौजवान गावरे हे गाणं छान गातो. लहानपणीच त्यांना मळकं चांगलं घडलं पाहिजे म्हणून सेवा दलाची लहान पोरांची शिबिरं घेतो, ज्यामध्ये वायाळ सरांची मुलगी सुद्धा शिबिरार्थी होती, व्यवहारे सरांची मुलगी शिबिरार्थी होती. आणि ते आता एक चांगले नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून जगतायत. महिलांसाठीचं काम आहे. मी बचत गट केले नाही, पण बचत गटाच्या माध्यमातून इतर महिलांपर्यंत आरोग्य पोहोचवलं, जलसंधारणाचं काम केलं, आत्महत्याग्रस्त
लोकांसाठी काम केलं. मी नाम फाउंडेशनचा सेंट्रल कमिटीचा मेंबर आहे. आताही चने बियाणं वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे माणूस हा विज्ञानवादी बनला पाहिजे. एक सायन्स सेंटर आम्ही चालवतो. त्यानंतर पर्यावरणाचं काम आहे, म्हणजे अनेक झाडं लावली पाहिजे, जगवली पाहिजे. माझे भाऊ वर्धेला ते खूप चांगलं काम करतात. एक माणूस घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे असं सर्वांना सामावून घेणारं असं काम आहे. मी तुम्हाला निमंत्रण देतो, एकदा या, एकदा जवळून बघा, मलाही भेटा, म्हणजे आपल्याला खूप छान बोलता येईल. तुमचे प्रश्न हीच माझी प्रेरणा आहे, पेशंटच्या गरजा हीच माझी प्रेरणा आहे. आणि प्रेरणा तर आहेच बाबा आमटेंची, पण ह्या गरजा, ही प्रेरणा ही अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या पेशंटनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला इथपर्यंत आणलं, ते खरे याचे काय म्हणता येईल, ती खरी प्रेरणा म्हणा, किंवा त्यांना खरे धन्यवाद द्यायला पाहिजे. माझे सहकारी, माझ्यासोबत असणारी टीम पहिल्यांदा अडाणी होती, पण आता ऑपरेशनला असिस्ट करतात अशी. आणि मग मित्रपरिवार, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, हेलोमध्ये असताना, भारत जोडोमध्ये असताना, इथे काम करताना जे सोबतीनं काम करतात, आपल्याबरोबर याचे असतात, मित्र असतात, ह्या सर्वांना घेऊन काम केलं तर ते काम पुढं जातं. पुढेही हे काम असंच पुढे न्यायचं आहे. मला तुमची खूप गरज आहे. वयाची अट नाही. मला प्रामाणिकपणे काम करणारा, हार्ड वर्कर आणि आईच्या ऐवजी उई समजणारा, समाजासाठी काम करणारे, चांगला कॉम्प्युटरवाला पाहिजे, चांगली नर्स पाहिजे, चांगले डाटा एंट्री ऑपरेटर पाहिजे, चांगले डॉक्टर तर पाहिजेच पाहिजे, चांगले काउन्सिलर्स पाहिजे, आणि तुम्ही चांगले अधिकारी बनावे यासाठी मी शुभेच्छा देतो. कारण खूप ठिकाणी अडवणूक होते, तेव्हा वाटते की चांगले अधिकारी बनावे. वायाळ सर चांगलं काम करत आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि काही विचारायचं असेल तर माईक सरांच्या हाती दे. धन्यवाद सर. आपण अतिशय, माझ्याकडे प्रश्नाची जंत्री असताना सुद्धा आपण मला फक्त 2 प्रश्न विचारू दिले साहेब. यावरून तुमची युवकाबद्दलची जी काही धारणा आहे, त्यांच्यापर्यंत जाणारा जो काही मेसेज आहे, तो मेसेज तुमच्या डोक्यामध्ये किती क्लिअर आहे हे सर्व विद्यार्थ्यांना दिसून येते. सरांनी आत्ताच आपल्याला सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनीच या सर्व कामासाठी जॉईन व्हावं, डॉक्टरांकडे यावं, त्यांच्याकडे काय काय त्यांच्याकडून आपल्याला शिकता येईल ते घ्यावं. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठं, काही ना काही, कधी ना कधी शिकावंच लागतं. कारण जी गोष्ट आपल्याकडं नाही ती जोपर्यंत आपण शिकत नाही आणि ती कुणाकून तरी शिकत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण उतरलेला आहात त्यावेळेस तुम्हाला निश्चितच अशा पद्धतीच्या प्रेरणेच्या माध्यमातून डॉक्टर अशोक बेलखोडे साहेबांचं कार्य तुमच्या समोर यावं, यासाठी आपण त्यांची अतिशय कमी वेळाची ही मुलाखत ठेवलेली आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी दिवसच्या दिवस पुरणार नाहीत, एवढा त्यांच्याकडं समृद्ध अशा स्वरूपाचा अनुभव आहे. आज या त्यांच्या छोट्याशा दवाखान्यामधून आज ज्या भव्य दिव्य दवाखान्यापर्यंत त्यांनी त्यांची जी गरुडझेप घेतलेली आहे, त्या कार्याला आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं असतो त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा त्यांना जोडून घेऊन ह्या सर्वांचा आपला जो काही एकंदरीत परिपाक आहे तो त्यांना शुभेच्छाच्या माध्यमातून देऊन आजच्या या त्यांच्या प्रेरणादायी मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपूया. निश्चित अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी अशाच पद्धतीच्या या सर्व गोष्टी तुमच्यावर घेऊन येऊया. धन्यवाद सर्वांसाठी. नमस्कार.